मी ते एक बाउल बेसन घेतले, असं दाबून दाबून घ्यायचं. आता मी गाळणीने गाळायला घेते. हे बघा, असं गाळणीमध्ये घालायचं आणि असं गाळून घेते. सगळे हे जे गुठळे आहेत ते निघून जातील. हे बघा, आपण ढोकळा बनवतो तर ढोकळ्याचं बॅटर एकदम स्मूथ व्हायला पाहिजे, तरच ढोकळा खायला पण स्मूथ लागणार, दिसण्यात पण स्मूथ. आता मी अर्धी वाटी बेसन घेते आणि तेही असं चमच्याने असं दाबून घ्यायचं. तर झालं 1.5 वाटी बेसन. आता मी गाळणीने गाळून घेते आणि सगळे गुठळे ते काढून घेते. आता मी घेते 1 वाटी दही आणि चांगलं ह्याला मिक्स करून घेते. मला बॅटर एकदम सुकं सुकं वाटते, म्हणून मी ते 1 बाउल पाणी घेतलंय आणि मी थोडं थोडं करून घालते. ज्याच बाउलने मी दही घेतलं तर त्याच बाउलने मी पाणी घेते. असं मध्ये मध्ये मी पाणी घेते आणि मिक्स करून घेते चांगलंपणे. आता मी घालते हळद, मिक्स करून घेते. आता मी यात 1 चमचा तेल घालते. आता घालते मीठ, चांगलं मिक्स करून घेते. आता ह्यात घालते 1 वाटी साखर आणि चांगलं त्याला मिक्स करून घेते. आता यात 1 चमचा लिंबू फूड घालते. जर तुमच्याकडे लिंबू फूड नसेल तर लिंबू पिळूनही घालू शकतात. चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बॅटर. हे बघा, या बॅटरची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे, ना जास्त पातळ ना जास्त जाड. हे बघा, आता मी हे ना 15 मिनिटं असंच ठेवते. हे बघा, मी 1 बाउल पाणी घेतलं होतं ना, थोडं थोडं करून एवढं राहील. मग तुम्हाला कळेल केवढं पाणी लागतं ते. मी ते स्टीमर ठेवलं तापायला, ह्यात पाणी घालते आणि भांडं घालते आणि मीडियम फ्लेमवरती ठेवते असं. आता इथे मी एका डब्यावर तेल घातलंय आणि ना ब्रशच्या मदतीने मी तेल सगळीकडे स्प्रेड करते. हे बघा, 15 मिनिटं झाले ते बॅटर बघा कसं झालंय. आता मी यात इनोचं पाकीट घालते पूर्ण आणि वरून थोडं पाणी घालते आणि सगळीकडे मिक्स करते. सगळीकडे ते चांगलं मिक्स व्हायला पाहिजे तो इनो. आता ते बॅटर मी त्या डब्यामध्ये घालते. हे बघा, हे तापले, चांगली वाफ आली. आता मी ते बॅटर ह्यात घालते आणि मीडियम फ्लेमवरती 30 मिनिटं तरी ठेवते असेच. इथे मी तडका द्यायला घेते. इथे मी घालते तेल, राय घालते. राय जरा जास्तच घाला, ढोकळ्याला राय जास्त लागते. आता घालते मिरची. चांगली तडतडून चांगली भाजू दे. आता गॅस बंद करायचा, थंड होऊ दे. आता एका साईडला मी 1 बाउल घेतले, साधं पाणी आहे आणि त्याच्यावरती मी 1 चमचा साखर घातले, चांगलं मिक्स केले आणि तेच मी त्या तडक्याच्या ह्याच्यात घालणार पॅनमध्ये. त्यासाठी मी परत गॅस पेटवते आणि घालते. बघा कसं चांगलं बॉईल झालं, तर गॅस बंद करायचा आणि इथे मी चेक करते, सुरीने बघते कसं झालं आहे. बघा, ढोकळा रेडी झालं. आता गॅस बंद करायचा, थंड होऊ द्यायचं. आता मी हे काढते साईडून, सुरीने साईडने काढते आणि काढते. बघा, एका प्लेटवर काढले. बघा कसं मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालं आहे. आता मी कटिंग करायला घेते याची. आता हे तडका यावर घालते, सगळीकडे स्प्रेड करते. हे बघा, आणि वरून कोथिंबीरने गार्निश केले. बघा, तयार झाला आपला हा ढोकळा. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचन लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. कमेंट करा कशी झाली ही रेसिपी आणि बनवाच, तुम्हाला नक्की आवडणार. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.